मोनालिसानं कुंभमेळ्यात माळा विकून तब्बल 10 कोटी रुपये कमावल्याचा दावा केला जातोय। कोण आहे ही मोनालिसा भोसले? ती महाराष्ट्रातील कुठली आहे? तिनं खरंच कुंभमेळ्यात रगड पैसा कमावलाय का? काय व्हायरल मेसेज मागचं सत्य पाहूया। प्रयागराजच्या महाकुंभात मोनालिसाची लॉटरी। दहा दिवसात 10 कोटींची कमाई। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभात सुंदर डोळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा भोसले सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होतीये। आता तर मोनालिसानं कुंभमेळ्यात माळा विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा दावा केला जातोय। कोण आहे ही मोनालिसा भोसले? ती महाराष्ट्रातली आहे का? तिनं खरंच कुंभमेळ्यात रगड पैसा कमावलाय का, असा सवाल आता विचारला जातोय। त्यापूर्वी व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूयात। कुंभमेळ्यात सुंदर डोळ्यांची मोनालिसा भोसले सर्वांचंच लक्ष वेधून घेतीये। तिनं माळा विकून 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे। या मेसेजमुळे मोनालिसा सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। यंदाच्या कुंभमेळ्यात साध्वी हर्षानंतर प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे ते मोनालिसाचं। आपल्या सुंदर डोळ्यांमुळे मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। यूट्यूबर्स पासून ते सेल्फी घेणाऱ्यांपर्यंत सगळेच जण मोनालिसाच्या सौंदर्याचं कौतुक करतायत। मात्र तिनं खरंच 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे का, यावरून सोशल मीडियात चर्चाही रंगू लागली आहे। त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली। आम्ही इंटरनेटवर मोनालिसाचे व्हिडिओ पडताळून पाहिले, तेव्हा तिनं दिलेली एक मुलाखत समोर आली। त्यात तिनं आपल्या कमाईबाबत स्पष्टपणे खुलासा केलाय। तिनं या मुलाखतीत काय म्हटलंय पाहूयात। माळा विकून आपल्याला काहीही मिळालेलं नाही। आपली कमाई 10 कोटी रुपये असती तर इथे का यावं लागलं असतं? त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा। कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेनं 10 दिवसात 10 कोटी रुपये कमावलेले नाहीत। मोनालिसाचं खरं नाव मोनी असं आहे। भावाच्या शिक्षणासाठी तिला शाळा सोडावी लागली। माळा विकणं हा तिचा परंपरागत व्यवसाय आहे। मोनालिसा इंदूरची रहिवासी आहे। तिचं मूळ महाराष्ट्रातलं आहे का हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत मोनालिसानं 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा असत्य ठरलाय। इतक्या कमी वेळात कुणीही इतके पैसे कमावू शकत नाही। केवळ तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही जण दिशाभूल करण्यासाठी असं मेसेज व्हायरल करतायत। तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।